म्हणजे थोडक्यात त्यांचे माउथ पब्लिसिटी होते आणि काही एका हा, दिवसात भोंदू बाबा तयार होत नाहीत. कितीतरी वर्षांचा बरोबर. त्यांचा तो प्रवास असतो. हा प्रवास सुरू हो. असताना आजूबाजूच्या यंत्रणा असतील किंवा तुमच्यासारख्या सामाजिक काम करणाऱ्या संघटना असतील, यांच्या कुणाच्याही लक्षात हं. येत नाही की एका XYZ ठिकाणी कोणीतरी भोंदू बाबा तयार होते, त्याचं मार्केटिंग होते, माउथ पब्लिसिटी होते. अशा वेळेस अनीस काय करतात आणि इतर प्रशासकीय यंत्रणा काय करतात? या संदर्भामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सुरुवातीपासून भोंदू बुवाबाबांच्या विरोधामध्ये काम करते आणि सुरुवातीला बुवाबाबांचा भांडाफोड करण्यामुळेच अधिक जास्त महाराष्ट्र अनिसचा लोकांच्या पर्यंत पोहोचलेली आहे. आणि या माध्यमातून पूर्वी कायदा नव्हता म्हणून महाराष्ट्र अनिस स्थापन झाल्यापासून आम्हाला स्वतंत्र कायद्याची एक गरज होती आणि त्यामुळं 1989 पासून जानेवारी 1989 पासून आम्ही त्या संदर्भात मागणी करतोय आणि त्या स्वतंत्र कायद्याच्या संदर्भामध्ये मागणी केल्यानंतर सुद्धा ती काही झाली नाही. जवळपास शासन पातळीवर 18 वर्ष आणि संघटना पातळीवर 23 वर्ष त्याचा संघर्ष चालू होता. तो कायदा काही होत नव्हता, परंतु त्या संदर्भात आहे त्या कायद्याच्या आधारावर आणि आम्ही नकली गिराईक पाठवून असे भोंदू बुवा ज्या ज्या ठिकाणी दिसतील त्या त्या ठिकाणी नकली गिराईक पाठवून त्याच्याबद्दलची वस्तुस्थिती समजून घेऊन मग पोलिसांचं काही प्रमाणात सहकार्य घेऊन त्यांना एक्सपोज करण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणात कायदा होण्याच्या अगोदरही झालेलं आहे. आणि त्यामुळे डॉक्टर दाभोळकर असं म्हणत होते की कायद्याने सगळे प्रश्न सुटतात असं नाही आहे, परंतु कायद्याला प्रबोधनाची जर जोड झाली तर मात्र त्याचा प्रभाव अधिक जास्त होतो आणि त्याचा परिणाम समाजामध्ये दिसून येतो. आणि म्हणून प्रबोधनाची जोड असली पाहिजे आणि त्याच्यासाठी कायदा प्रबोधनाची जोड आमची देऊ, परंतु कायद्याची गरज पाहिजे यासाठी म्हणून कायद्याचा आग्रह आपण धरलेला होता. अगदी बरोबर. मी काल बघितलं की मुंबईमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं अशोक खरात प्रकरणानंतर किंवा ऋषिकेश वैद्य जो आहे वसई विरारचा भोंदू बाबा, या दोन बॅक टू बॅकच्या घटनांनंतर मुंबईमध्ये जनजागृती प्रबोधन करायला सुरुवात केली आहे. शासन म्हणून का नाही मग याच्यावरती अग्रेसिव्हली तीव्रता का नाही वाढवत प्रबोधनाची? याच्याबद्दल तुम्ही जे म्हणालात मुंबईमध्ये जे झालं, महाराष्ट्राचं अनिसचं काम महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये 350 शाखांच्या मधून खूप चांगल्या पद्धतीनं चालतं आणि या संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामधून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिले गेलेले आहेत आणि त्या ज्या ठिकाणी तालुका लेवल आहे त्या ठिकाणी तहसीलदारला निवेदने दिलेली आहेत, त्याच्या बातम्या प्रसिद्ध केलेल्या आहेत. एकूणच महाराष्ट्रामध्ये या निमित्तानं त्याचा निषेध करणं आणि या प्रकरणामध्ये जे जे कोणी लोक गुंतलेले आहेत त्याच्यामध्ये राजकीय असतील, सगळ्या क्षेत्रातले असतील, कुठल्याही क्षेत्रातले असतील, त्या सगळ्यांना त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे अशा पद्धतीची मागणी आम्ही करतोय. परंतु कायद्याच्या संदर्भामध्ये आपण ज्या वेळेला आपण प्रयत्न करू, कायदा झालाय परंतु पोलिसांकडे त्याच्याबद्दलची तक्रार करायला गेली तर पोलीस म्हणतात त्याचे नियम झालेले नाहीत. नियम न झाल्यामुळं त्यांनी कायद्याचा वापर करण्यामध्ये अधिक जास्त रिस्क घेत नाहीत आणि म्हणून आमची सातत्याने मागणी आहे की कायदा केला परंतु कायदा केल्यानंतर त्यांचे नियम झाले नाहीत, त्याचा पाठपुरावा आम्ही महाराष्ट्र आणि सच्च्या वतीने सातत्याने केलेला आहे. आणि त्यावेळेला सातत्याने पाठपुरावा ज्या वेळेला केला त्यावेळेला शासनाने बार्टीकडे ते काम सोपवलं की या कायद्याचे सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा आणि जादूटोणा विरोधी कायदा दोघांचेही नियम बनवा. मग बार्टीनी महाराष्ट्र अनिसला बोलावलं. बार्टी आणि महाराष्ट्र अनिसच्या माध्यमातून जवळपास 3-4 दिवस त्याच्यामध्ये काम करून त्याचे नियम तयार केलेले 2016ला ते शासनाकडे पाठवलेले आहेत. तेव्हापासून तो कायद्याचे नियम प्रलंबित आहेत आणि त्याच्यामुळे सुद्धा थोडासा अडथळा त्याच्यामध्ये होतो. आणि कायदा केला तर त्याचं प्रबोधन नाही झालं तर मग मात्र तो कायदा लोकांच्या पर्यंत नाही पोहोचला तर त्याचा इफेक्ट जाणवत नाही. म्हणून महाराष्ट्र आणि ही सुरुवाती कायदा झाल्यापासून त्याच्याबद्दलचं प्रबोधन आपल्या पातळीवर 85 दिवसाची यात्रा काढली, प्रबोधन यात्रा 36 जिल्ह्यामधून, आणि त्या जिल्ह्यातले कार्यकर्ते त्या जिल्ह्यामध्ये काम करतायत. परंतु त्याला म्हणावा तसा प्रतिसाद प्रशासनाकडून मिळत नाहीये. त्याच्यामुळे प्रश्न आहेत. तुम्हाला उदाहरण मी सांगतो, लातूर जिल्ह्यामध्ये आम्ही आमच्या जिल्ह्यातल्या बुवाबाजीचा सर्वे केला, पेपरमध्ये जाहिरात दिली आणि जाहिरात म्हणण्यापेक्षा
बातम्या दिल्या आणि आपल्या जिल्ह्यातला बुवा बाबांचा सर्व्हे चालू आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये भोंदूगिरी करणारे जे लोक असतील त्याच्याबद्दलचं त्याचं नाव, त्याचा पत्ता किंवा त्यानं कोणत्या दिवशी बघतो, किती लोक त्याच्याकडे येतात, कुठल्या कुठल्या ह्याच्यावर बघतो आणि त्याने उपचार काय करतो, किती पैसे घेतो याच्याबद्दलचा सर्व्हे केला तर 52 बुवा बाबांची यादी आमच्याकडे लोकांनी लिखित स्वरूपामध्ये ही सगळी माहिती पाठवलेली आहे. ती आम्ही प्रशासनाकडं 2015ला पाठवली, 2017ला पाठवली, 2020ला पाठवली, आता सुद्धा निवेदन दिलेलं आहे, परंतु त्याच्यावर कार्यवाही होत नाही. म्हणून तो प्रश्न पडतो आणि बुवा बाबा हे आपलं होत आहे काय हे बोलतील, बातम्या येतील आणि त्याच्यावर परिणाम काय होत नाही म्हणून ही बुवाबाजी राजरोसपणे चालू असते. नाही अगदी तुम्ही गंभीर आणि कळीच्या मुद्द्याला हात घातलेला आहे की इतक्या वर्षाच्या 23 वर्षाच्या जवळपास संघर्षानंतर महाराष्ट्र सरकारने कायदा केला आणि त्यानंतर नियम बनवायला इतकी वर्ष लागली. 2016ला तुम्ही बार्टीकडे ती पाठवली आणि आता सरकारी पातळीवरती ते प्रलंबित आहे. जर समजा कायदा झाला, नियम झाले, सरकारी पातळीवरती अंमलबजावणीसाठी किंवा जो काही निर्णय असेल तो घ्यायला जर 10-10 वर्ष लागत असतील तर अशोक खरात सारख्या जे भोंदू बाबा आहेत त्यांच्यावर कारवाई होईल असं तुम्हाला वाटतंय का? जे आता सध्या प्रचलित कायदे आहेत किंवा अस्तित्वात असलेले कायदे आहेत त्या अंतर्गत आतापर्यंतचा तुमचा अनुभव आणि आता सध्या स्थितीत अस्तित्वात असलेले कायदे हे पाहता अशोक खरात प्रकरणात कायदेशीर दृष्ट्या काय होईल असं तुम्हाला वाटतंय? त्याच्यामध्ये एक भाग आहे की पोलीस यंत्रणेचा अधिक जास्त महत्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये. का आता खरातच्या संदर्भामध्ये सगळ्या प्रकारचे पुरावे मिळालेले आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावर कार्यवाही होऊ शकते, परंतु त्याच्यावर गृहमंत्री, मुख्यमंत्री यांनी ज्या वेळेला त्यांच्यावर असा निर्णय घेतला की याचा पूर्ण मोडीच काढू असं म्हणतायत, परंतु त्यांनी जर खंबीर भूमिका घेतली, प्रशासनाने खंबीर भूमिका घेतल्यानंतर हे होऊ शकतं, परंतु बऱ्याच वेळेला प्रशासनच त्याच्यावर बोटचेपी भूमिका घेतं, त्याच्यामुळे या बाबांचं फावतं. मला असं वाटतं की हा एक खरात हा टोक आहे त्याच्यातलं, अगदी या ह्याच्यातलं खरंच बुवाबाजीचं किंवा विकृतीचं टोक आहे आणि तेव्हा त्या टोकापर्यंत किंवा सुरुवातीपासून ग्रामीण भागामध्ये जे बुवा आहेत ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं आर्थिक, मानसिक, शारीरिक, लैंगिक शोषण करतात. हे अनेक ठिकाणचे आम्ही उदाहरणं दिलेले आहेत आणि माझ्याकडे जवळपास मी त्याच्या संदर्भामध्ये माहिती मागवलेली आहे. जमा झालेले माझ्याकडे 500 पेक्षा जास्त FIR आहेत. ही माहिती अधिकाराखाली मागवलेली माहिती आहे आणि त्या माहितीच्या अधिकाराखाली मागवलेल्या माहितीचं वास्तव तुम्हाला सांगतो. मी ज्या वेळेला या कायदा झाल्यानंतर एक 4 वर्षांनी माहितीचा अधिकाराखाली पोलीस महासंचालकाकडे माहितीच्या अधिकाराचा अर्ज पाठवला आणि हा कायदा झालेला आहे, परंतु या कायद्याअंतर्गत महाराष्ट्रामध्ये किती गुन्हे झालेत, कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये, कुठल्या जिल्ह्यामध्ये झालेले आहेत याचं जर माहिती मिळावी. पोलीस महासंचालकांचं लिखित पत्र आहे माझ्याकडं की ही माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही आहे. 36 जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांची यादी त्यांनी माझ्याकडे पाठवली आणि त्यांना परस्पर स्वतंत्र अर्ज करून त्यांच्याकडून माहिती मागवा असं त्यांनी सांगितलं. त्या पद्धतीने मी 36 जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना आणि जे आयुक्त असतात त्यांच्याकडे माहिती मागवण्याचं पाठवलं, तर त्याच्यामध्ये काही पोलीस अधीक्षकांनी असं सांगितलं आमच्या जिल्ह्यामध्ये एवढे पोलीस स्टेशन आहेत आणि त्या पोलीस स्टेशनचा माहिती अधिकारी वेगळा असतो, तुम्ही त्यांच्याकडे स्वतंत्र अर्ज करून माहिती मागवावी, अशा पद्धतीचे काही जणांचे उत्तर आलेले आहेत आणि बहुतांश जवळपास 23-24 जिल्ह्यातल्या पोलीस अधीक्षकांनी ती माहिती पाठवलेली आहे आणि ती माहिती माझ्याकडे आज उपलब्ध आहे सगळे FIR ची. पण ही 2023 पर्यंतची आहे. पण त्याच्यातले न पाठवलेल्यांचं आणि आताच्या स्थितीचा विचार केला तर 1,500 पेक्षा जास्त गुन्हे या कायद्याअंतर्गत नोंदवले गेलेले आहेत असं आमचा हे आहे, कारण सारख्या बातम्या असतात. नाही, गुन्हा नोंदवण्याचं प्रमाण आहे तर शिक्षेचं प्रमाण किती आहे?
शिक्षेचं प्रमाण, ती माहिती मिळत नाही ना. माहिती मिळाल्यानंतर हे सगळं होऊ शकतं. आणि मला असं वाटतं की पोलिसांनी ह्याच्यामध्ये, पोलीस महासंचालकांनी यांनी याच्याबद्दलचा सर्वे सगळा करून ते चित्र लोकांच्या समोर त्यांनी हे केलं पाहिजे. एवढे गुन्हे नोंद झालेले आहेत, एवढ्या त्याच्यात चार्जशीट दाखल झालेले आहेत, या स्टेजला हे आहे, आणि एवढे निकाल लागलेले आहेत. त्यातले 10-15 केसेस पर्यंत आम्हाला माहित होतं. ते 10-15 पैकी जवळपास 15 पैकी 10 एक केसेस ह्या कायद्याच्या बाजूने निकाल लागलेले आहेत. आणि काही लॅकुना जे आहेत त्याच्यामध्ये पोलीस प्रशिक्षण महत्वाचं आहे अधिक जास्त. म्हणजे पोलिसांच्या प्रशिक्षण, आता बऱ्याच वेळेला इन्स्पेक्टर हा त्याचा दक्षता अधिकारी आहे, त्याच्या बरोबर. कायद्याचं प्रशिक्षण पोलिसांचंच नाही झालेलं, त्याच्यामुळे अडचणी गुन्हा नोंदवण्यामध्ये सुद्धा होत आहेत. आणि त्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की काही लोकांना, पोलिसांचं असं म्हणणं आहे, तुम्ही तक्रार करा, कुटुंबाच्या लोकांनी तक्रार केलं पाहिजे ज्यांचं शोषण झालंय. कुटुंबातलेच लोकच सगळे त्या बुवा बाबांकडे चरणी लागलेले असतात, तर त्यातला कोण विरोधात त्याच्या तक्रार करणार आहे. आणि म्हणून त्याच्यात दक्षता अधिकाऱ्यांची अशी तरतूद आहे की दक्षता अधिकाऱ्याला जर कुठून कळलं की या ठिकाणी अशी अशी बुवाबाजी चालते, तर त्या दक्षता अधिकाऱ्यांनी तातडीनं तिथे धाड घालून तिथं जे आहे ते त्याचा हस्तगत करून त्याच्यावर गुन्हा, दक्षता अधिकारी स्वतः गुन्हा दाखल करू शकतो, अशी तरतूद आहे. परंतु काय केलं जातं की तुम्ही तक्रार द्या, कुणाची फसवणूक झाली त्यांची तक्रार द्या, अशा पद्धतीच्या उडवाउडवी केली जाते. त्याच्यामुळे या संबंधाचे रूल्स अधिक जास्त महत्वाचे आहेत असं आम्हाला वाटतं.